केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे वक्तव्य केले होतं। त्याचे देशभरात पडसाद पाहायला मिळालेले आहेत। त्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। काल राज्यभरात अमित शहा यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आली, तर आज सुद्धा महाविकास आघाडी राज्यभरात आंदोलन करणार आहे। आंदोलनाच्या माध्यमातून माविया अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करणार आहे। त्याचबरोबर अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी मावियाकडून केली जाते। काल राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात आली होती। त्याचबरोबर दिल्लीमध्ये सुद्धा इंडिया आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि आजही इंडिया आघाडी असेल दिल्लीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये आणि दुसरीकडे राज्यामध्ये मावियाकडून आंदोलनं केली जाणार असल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? संसदेमध्ये अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य केलेलं होतं त्याचा तीव्र निषेध मावियाकडून केला जातोय, इंडिया आघाडीकडून केला जातोय आणि आज सुद्धा राज्यभरात आंदोलन होणार असल्याची माहिती आहे। कसं स्वरूप असेल या आंदोलनांचं आणि कशा पद्धतीने ही आंदोलनं केली जाणार आहेत? कुठे कुठे आंदोलन होण्याची शक्यता आहे? निश्चितच फरा, कारण कालचा दिवस देखील संपूर्णतः आपण पाहत होतो राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं वंचितच्या वतीनं आंदोलन घेण्यात आलं होतं। मुंबईतली परिस्थिती जर आपण पाहिली तर मुंबईत देखील आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे। खरं पाहायला गेलं तर संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारं वक्तव्य केलं आणि त्यानंतर संपूर्णतः आपण पाहतोय की राज्यभरामध्ये याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले। मात्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। सध्या जर आपण पाहिलं तर कालचा दिवस जर आपण पाहिला तर काल देखील प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या स्थानकाबाहेर असलेलं जे पालिकेचं जी इमारत आहे त्या परिसरामध्ये आणि आझाद मैदानच्या परिसरामध्ये आंदोलन घेतलं। मात्र त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देखील काँग्रेसच्या कार्यालयावरती तोडफोड करण्यात आली। याच अनुषंगाने ही संपूर्णतः कालचा हा प्रकार घडला। मात्र आज देखील आपण पाहतोय की मुंबईच्या काही परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे आणि तितकीच खबरदारी जी आहे ती पोलिसांच्या वतीने देखील घेण्यात आलेली आहे। आणि मुंबईमध्ये सध्या आपण पाहिलं तर काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कालची जी तोडफोड झाली त्यानंतर विविध ठिकाणी याचे पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्या पद्धतीत आपण पाहतोय की जर राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये जे अमित शहा यांनी अवमान करणारं वक्तव्य केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात त्यालाच धरून हे संपूर्णतः आंदोलन केलं जाणार आहे। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की काल महाविकास आघाडीने देखील नागपूरच्या विधान भवनाबाहेर हे पायऱ्यांवरती आंदोलन केलं होतं। कुठेतरी अमित शहा यांनी माफी मागावी, सोबतच राहुल गांधी देखील म्हणत होते आणि मल्लिकार्जुन खरगे देखील म्हणत होते की अमित शहा यांनी आपला राजीनामा द्यावा। अशा पद्धतीचं अवमान करणारं वक्तव्य हे कधीच हिंदुस्थान जे आहे ते मान्य करणार नाही आणि यालाच धरत आता हे संपूर्णतः आजच्या दिवसभरामध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये देखील आंदोलन पुकारण्यात येणार आहेत। परा, निश्चितच मीनाक्षी, त्याच्यामुळे आता कशा पद्धतीने हे आंदोलन केलं जातं आणि दुसरं म्हणजे भाजपकडून याला कालच्या सारखं काल ज्या पद्धतीने काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं त्या पद्धतीने कुठेतरी आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं जातं का उत्तर म्हणून तेही बघावं लागेल। त्यामुळे या विषयाचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।